सध्या मे महिना सुरू झालेला आहे आणि मे महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाईचं स्वरूप जे आहे प्राप्त झालेलं आहे। जिल्ह्यामध्ये जवळपास 21 टँकरने पाणी पुरवठा होते आणि यावरती हजारो नागरिक टँकरवरती अवलंबून आहेत। मी सध्या जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागासमोर आहे। आपण जर पाहिलं तर याच इमारतीमधून संपूर्ण जिल्ह्याचा पाणी पुरवठ्याचा जो विभाग आहे याच इमारतीमधून संपूर्ण कारभार चालतो। मात्र कर्मचारी जे आहेत ते या विभागात कधी हजर नसतात। तर जे पाणी पुरवठा अधिकारी जे आहेत कार्यकारी अभियंता ते सुद्धा या कार्यालयात हजर नसतात। मात्र जिल्ह्यामध्ये जवळपास हजारो नागरिक जे आहेत ते 21 टँकरवरती अवलंबून आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेहकर तालुक्यामध्ये जो केंद्रीय मंत्र्यांचा होमटाऊन आहे मेहकर, त्या एकट्या मेहकरमध्ये जवळपास 11 टँकरने पाणी पुरवठा होते। दुसरीकडे जर पाहिलं तर हर घर नळचं स्वप्न दाखवणाऱ्या जलजीवन मिशनच्या योजनासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रखडल्या असल्याचं दिसतंय। जवळपास जिल्ह्यामध्ये 850 योजना सुरू आहेत आणि त्यापैकी निम्म्याहून अधिक योजना ज्या आहेत त्या अद्यापही अपूर्ण आहेत आणि ज्या झाल्या त्यासुद्धा बंद पडलेल्या आहेत। त्यामुळं ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा योजना बंद असल्यामुळं पाणी पुरवठ्याचं सावट जे आहे ते अधिक गडद होत चाललेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर सध्या जवळपास जे ठेकेदार आहेत पाणी पुरवठा योजना तयार करणारे त्यांचेसुद्धा जवळपास 300 कोटी रुपयांची थकीत आहे। त्यामुळं त्यांनी योजनासुद्धा बंद केलेल्या आहेत, योजना ते पूर्ण करू शकत नाहीत। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर सध्या आता मे महिन्याची सुरुवात आहे आणि अजून मे महिना पूर्ण व्हायचा आहे, जून महिना यायचा आहे। मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावं लागतं आणि ज्या विहिरी अधिकृत केलेल्या आहेत त्यासुद्धा जवळपास 80 विहिरी अधिकृत केलेल्या आहेत आणि आता पाणी टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।